गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटामध्ये मुघल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या केलेल्या छळाचं दाहक चित्रण करण्यात आलं होतं. दरम्यान या चित्रपटानंतर जनमानसात औरंगजेबाविरुद्ध संतापाची भावना तयार होऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलादाबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर तोडण्याची मागणी देखील होऊ लागली होती. यावरून अनेक वादविवादही झाले. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या तणावाची परिणती म्हणून नागपूरमध्ये दंगल देखील उसळली होती. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शाहाबुद्दीन रिझवी यांनी नागपूरमधील हिंसाचारासाठी छावा चित्रपटाला जबाबदार ठरवले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की जेव्हापासून छावा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे तेव्हापासून देशातील वातावरण बिघडलं आहे. या चित्रपटात औरंगजेबाची प्रतिमा हिंदू विरोधी दाखवून हिंदू तरुणांना भडकवण्यात आलं आहे. यामुळेच हिंदुत्ववादी संघटनांचे नेते ठिकठिकाणी प्रक्षोभक विधानं करत आहेत. यामुळे 17 मार्च रोजी नागपूरमध्ये हिंसाचार झाला. ही बाब खेदजनक आहे असा दावा त्यांनी केला. यासोबतच याविषयी मौलाना शाहाबुद्दीन रिझवी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित नागपूरमध्ये झालेल्या दंगलीला छावा चित्रपटच जबाबदार आहे. या चित्रपटावर बंदी आणावी. तसेच छावाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मौलाना शाहाबुद्दीन रिझवी यांनी केली आहे.